कढईत तेल तापले की जिरे घालूया. जिरे तडतडले की हिरवी मिरची घालायची आहे. मिरची नेहमी उभी कापून घालायची, म्हणजे भाजताना अंगावर गरम तेल उडत नाही. मीठ घालूयात. एक मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे. कांदा व्यवस्थित भाजला की भाज्या घालूयात. फ्लावर, वटाणा, गाजर, बीन्स थोडंसं परतून घ्यायचं आहे. 1 वाटी तांदळासाठी अर्धी अर्धी वाटी असं भाज्यांचं प्रमाण घेतलं आहे. मसाले घालूयात. हळद, लाल तिखट, धनापूड आणि गरम मसाला सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता जास्त शिजवायची गरज नाही, नंतर ते पुलाव सोबत शिजणारच आहेत. फक्त आले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता गरम पाणी घालूया. 1 वाटी तांदळासाठी सर्वसाधारणपणे 2.5 वाटी पाणी पुरेसं आहे. तुम्ही कोणता तांदूळ वापरला आहे त्यानुसार पाणी घाला. पाण्याचं प्रमाण खूप महत्वाचं आहे. पुलाव कच्चा राहता कामा नये आणि मोकळाही झाला पाहिजे. छानशी उकळी आलेली आहे. स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ घालूया. हा जिरा तांदूळ आहे, याला भिजवण्याची गरज नसते. जर तुम्ही बासमती तांदूळ वापरत असाल तर तो 10 ते 15 मिनिटे भिजवून ठेवा. चांगलं हलवून घ्यायचं आहे. आता सगळ्यात महत्वाची आणि शेवटची पायरी म्हणजे मिठाचं प्रमाण चेक करायचं आहे. पंधरा मिनिटांसाठी मंद आचेवर झाकून ठेवायचं आहे. कुकरमध्ये बनवत असाल तर 1 शिट्टी झाली की दुसरी शिट्टी होण्याच्या जस्ट अगोदर गॅस बंद करायचा आहे. कुकरला शांत होऊ द्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता छान पुलाव तयार झाला आहे. अगदी एक दाणा मोकळा झालेला आहे आणि घरामध्ये पुलावचा घमघमाट सुटलेला आहे. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. भेटूया लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या, घरच्यांसोबत स्वतःचीही.